उल्हासनगरात धक्कादायक घटना. प्रेमसंबंधांमुळे तरुणीची हत्या. उल्हासनगरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नमस्कार, मी गोपी मिसाळ आणि तुम्ही पाहत आहात नवा लढा जनतेचा न्यूज. उल्हासनगरमध्ये एका 20 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपासानुसार तरुणीचे दुसऱ्या जातीतील युवकासोबत प्रेमसंबंध असल्याने तिच्या आईने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. ही घटना समाजात जातीभेद, कौटुंबिक तणाव आणि तरुणांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर -1 येथील भैयासाहेब आंबेडकर नगर परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. 20 वर्षीय अमृता गरड हिचे दुसऱ्या जातीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांना तिची आई आशा गरड यांचा तीव्र विरोध होता. घरात या मुद्द्यावरून वारंवार वाद होत असत. रविवारी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास आई मुलीमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. त्यावेळी घरात अमृताचे वडील आणि 2 भाऊ झोपलेले होते. वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना रागाच्या भरात आईने दुपट्ट्याने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. त्यामुळे अमृताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 येथे जाऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि आरोपी आई आशा गरड यांना अटक केली. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की सध्या सर्व बाजूंनी तपास सुरू असून कुटुंबीय आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब घेतले जात आहेत. प्राथमिक तपासात हे प्रकरण आंतरजातीय प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या कौटुंबिक तणावाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. ही घटना उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडवून टाकणारी आहे. एका आईने स्वतःच्या मुलीवर हात उचलण्याची ही घटना समाजातील जातीय पूर्वाग्रह, कौटुंबिक दडपशाही आणि तरुण मुलींच्या स्वातंत्र्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आणि सामाजिक जागृतीची गरज असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की प्रकरणाचा तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने केला जाईल. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्रिय प्रेक्षकांनो, ही घटना आपल्या सर्वांना एक वेगळाच संदेश देते. प्रेम हे जाती धर्माच्या पलीकडे असते, पण अजूनही आपल्या समाजात काही कुटुंबांमध्ये जातीय अडथळे जीव घेण्याइतके तीव्र आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी समाज, कुटुंब आणि कायदा यंत्रणा यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक आहे. आम्ही या प्रकरणातील पुढील अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी गोपी मिसाळ, नवा लढा जनतेचा न्यूज.